महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी नेत्यांच्या बदलत्या भूमिका, कधी सत्तेच्या खेळातील गणित, कधी एखादं वादग्रस्त विधान जे संपूर्ण वातावरण पेटून टाकतं. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे आणि केंद्रस्थानी आहेत अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप. दिवाळीच्या सणानिमित्त त्यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यात मोठं वाद निर्माण झाला आहे. प्रत्येक नागरिकांनी फक्त हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करावी या वक्तव्यामुळे केवळ विरोधी पक्षच नव्हे तर स्वतःच्या पक्षातही खळबळ उडाली आहे. या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार चांगलेच भडकले आहेत. त्यांनी जगताप यांना फटकारलंच नाही तर थेट कारणे दाखवले आणि नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच शिस्तभंग, पक्षाची शिस्तभंगच्या दिशेने हे प्रकरण गेलं आहे. संग्राम जगताप हे अहिल्यानगरमधील प्रभावशाली राजकीय नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते एक तरुण आणि ऊर्जावान चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वडिलांचा अरुण काका जगताप अहिल्यानगरमध्ये जबरदस्त प्रभाव होता. ते काळजीपूर्वक आणि सर्वांशी मिळून राजकारण करणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते. अरुण काका यांच्या निधनानंतर संग्राम जगताप यांनी राजकीय जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. परंतु वडिलांची राजकीय परंपरा कायम ठेवताना काही ठिकाणी त्यांनी विवादास्पद भूमिका घेतल्याचं दिसत आहे. कधी भाषणातल्या वक्तव्यामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे संग्राम जगताप वारंवार चर्चेत आले आहेत. या वर्षीच्या दिवाळीपूर्वी करमाळा येथे एक हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थित राहून संग्राम जगताप यांनी भाषण करताना एक विधान केलं. दिवाळीचा सण हिंदूंचा आहे म्हणून आपण दिवाळीची खरेदीही फक्त हिंदूंच्या दुकानातूनच केली पाहिजे. हे वक्तव्य जाहीर सभेत झालं आणि सोशल मीडियावर काही तासातच वाऱ्यासारखं पसरलं. एका बाजूला काही संघटनांनी याला समर्थन दिलं. आपल्या समाजातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठीच हे आव्हान आहे असं त्यांनी म्हटलं. पण दुसऱ्या बाजूला या विधानामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण तयार झालं आहे. अहिल्यानगर सारख्या शहरात आधीच औरंगजेब फॅन क्लब प्रकरणानंतर हिंदू मुस्लिम तणाव वाढलेला असताना हे विधान म्हणजे जणू पेटत्या अंगारावर तेल ओतल्यासारखं झालं आहे. दरम्यान एम पक्षाचे नेते, ओबीसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील हेही काही दिवसापूर्वी अहिल्यानगरमध्ये आले होते. त्यांनी त्यांच्या सभेत संग्राम जगताप यांच्या विधानावर जोरदार टीका केली. इम्तियाज जलील म्हणजे म्हणाले की एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही समाजात एकता आणि निर्माण करण्याची जबाबदारी घेत असायला पाहिजे. विभाजन नाही, धर्माच्या नावावर व्यापार करायला लावणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. या टीकेनंतर वातावरण आणखी तापलं. समाज माध्यमांवर एकामेकांवर टीकेची झोड सुरू झाली. स्थानिक पातळीवर हिंदू मुस्लिम गटात वाद वाढवू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. ही संपूर्ण घटना अजित पवार यांच्या कानावर गेली. त्यांनी त्वरित माध्यमांशी संवाद साधत आपली नाराजी स्पष्ट केली. त्यांच्या बोलण्यातला रोख अतिशय कडक आणि ठाम होता. अजितदादा म्हणाले, अरुण काका जगताप जिवंत असताना सर्व काही सुरळीत होतं. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची परंपरा ठेवली होती. पण आता काही लोकांना वाटतं की ते स्वतःवरचं नियंत्रण गमावू शकतात. मी संग्रामला आधीही समजावलं होतं. समाजात गैरसमज निर्माण होईल असं काही बोलू नकोस. पण तो म्हणाला होता की मी सुधारणा करेल, मात्र ती सुधारणा दिसत नाहीये. राष्ट्रवादी पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे. आम्ही सर्व धर्म, सर्व जाती, सर्व समाज यांना बरोबर घेऊन चालतो. म्हणूनच जगताप यांचं हे वक्तव्य पक्षाच्या मूलभूत विचाराशी विसंगत आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. कारण अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की पक्षात जो कोणी पक्षशिस्त मोडेल त्याच्यावर कारवाई होईल. आता पुढे या प्रकरणाचं काय होणार? प्रथम राष्ट्रवादी पक्ष जगताप यांना लेखी नोटीस देईल. त्यानंतर ठराविक कालावधीत त्यांनी आपलं स्पष्टीकरण सादर करावं लागेल. पक्षाचं उच्च नेतृत्व त्या स्पष्टीकरणावर निर्णय घेईल. जर अजित पवार यांना वाटलं की जगताप यांची भूमिका पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवते तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी समाजाला एकत्र आणण्याचं काम करावं, विभाजनाचं नाही. कारण नेत्यांच्या शब्दांना वजन असतं आणि त्याच शब्दामुळे समाज पेटू शकतो किंवा शांतही होऊ शकतो. अजित पवार यांची भूमिका संदर्भात ठाम आणि योग्य वाटते.
राजकारण हे सर्वांना घेऊन जाण्याचं असतं, कोणाला वेगळं पाडण्याचं नाही. संग्राम जगताप यांचं हे प्रकरण केवळ एक व्यक्तिगत चूक नाहीये, तर समाजात विचार करण्यास भाग पाडणारं एक उदाहरण आहे, की आपले शब्द किती प्रभावशाली असतात आणि त्याचा परिणाम किती दूरगामी होऊ शकतो. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.